हुई जरंगे, हुई जरंगे, हुई जरंगे. जरंगे काय दादा झाला. सही नाही तर आरक्षण नाही, सलाईन लागली तर उपोषण नाही. सही नाही तर आरक्षण नाही, सलाईन लागली तर उपोषण नाही. आणि मराठा भावांनी सुद्धा त्यांच्या नादी लागू नये हे मला डंकेची चोट सांग. मुद्दा असा आहे की आम्ही काल राज्यपाल महोदयांना विनंती केली होती, आपण ती पाहिली होती की सरकारने जे बिल पास करून कायद्यासाठी पाठवलंय त्याच्यावर सन्माननीय राज्यपाल महोदयांनी स्वाक्षरी करू नये. आणि ती न करण्यामागची आम्ही कारण त्यांना अशी सांगितली होती की नैसर्गिक न्यायाचा निपटारा झालेला नाहीये. आम्ही जे आक्षेप नोंदवला आहे की हे ज्या प्रकारे सर्वेक्षण झालं, ज्या प्रकारे सर्वेक्षणासोबत इतर काही ज्या गोष्टी घडल्या की म्हणजे चुकीच्या पद्धतीने ज्या प्रोसिजर नाही फॉलो करता आणि त्या आधारावर कायदा होत असेल तर ते म्हणजे संविधान संमत नाही आहे. आणि त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक जे अथॉरिटीज आहेत त्याचा अवमान करतात. आणि आमचं जोपर्यंत ऐकलं जात नाही तोपर्यंत नोटिफिकेशन साईन होऊ नये. आणि आता ह्या क्षणापर्यंत तरी मला माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे आणखी नोटिफिकेशन सही झालेलं नाही. सही नाही तर आरक्षण नाही, सलाईन लागली तर उपोषण नाही. सही नाही तर आरक्षण नाही, सलाईन लागली तर उपोषण नाही. अहो टर्मिनल जे याच घाटीमध्ये शिकलेला आहे पत्रकार साहेब दिलेला आहे, नाहीतर पुन्हा आंदोलन करून मुंबईकडे निवासी. हुई जरंगे, हुई जरंगे, हुई जरंगे. जरंगे काय दादा झाला. जरंगे ह्यापूर्वी सुद्धा बेकायदेशीर वर्तनासाठी मुंबईमध्ये येऊन धुडगूस घालू, मुंबईला वेठीस धरू तेव्हा डॉक्टर गुणरत्न सदावर्तेच होता. वेशीमध्ये कायद्याचं उल्लंघन करून येता येत नाही हे दाखवून दिलेलं आहे. शिकलेलं आहे जरंगेनं कायद्यातून. 149 ची जी नोटीस निघाली ती गुणरत्न सदावर्तेच्या याचिकेवर आणि गुणरत्न सदावर्तेला सुद्धा ती माहिती देण्यात आली पोलीस विभागामार्फत. त्यामुळं जरंगेनी स्वतःच्या फ्रस्ट्रेशन मध्ये नैराश्यामुळे असं फुगू नये आणि मराठा भावांनी सुद्धा त्यांच्या नादी लागू नये हे मला डंकेची चोट पे सांगायचं.